पुणे महापौरावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला। नदीमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याने पूरस्थिती उद्भवल्याचं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। टाउन प्लॅनिंग नसल्याने पुणे बुडालं असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे। सरकारने पूरग्रस्तांना मदत करणं गरजेचं आहे। एकट्या पुण्यात 5-5 शहरं असल्याचा टोला त्यांनी लगावलेला आहे। केवळ अधिकाऱ्यांचं निलंबन करून प्रश्न सुटणार नाहीये असं महत्त्वाचं वक्तव्य देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं। पाणी सोडताना तुम्ही लोकांना ज्या प्रकारे सांगायला पाहिजे होतं त्यांनी सांगितलं नाही अशाला भाग नाही। त्यांनी सांगितलं होतं पण ते कमी प्रमाण होतं। एवढं पाणी सोडणार याची कल्पना लोकांनाही नव्हती। त्या मुळामुठामध्ये झालेलं अनधिकृत बांधकाम आणि त्या त्या बांधकामांमुळे त्या घरामध्ये शिरलेलं पाणी, मी काल जाऊन आलो, अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्या संपूर्ण घराची। आणि मला असं वाटतं की शासनाने या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे, कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाहीये। जर समजा या गोष्टींची पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल, लोकांचं नुकसान झालं असेल, तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे। असं वाऱ्यावरती सोडून चालणार नाही। अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात, ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही, या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल? आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? माझं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेकडनं डेव्हलपमेंट प्लॅन फक्त येता कामा नये, टाउन प्लॅनिंगचा प्लॅन देखील आला पाहिजे। म्हणजे आता गेल्या तर 10 वर्षामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर इतकं विस्कटली आहे घडी या शहराची, ती बसवायची। मला असं वाटतं आपापसातले हेवे दावे बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी जर एकत्र बसलं तर या शहराचा प्रश्न सुटेल। आज पुण्यासारखं शहर जर समजा आपण बघितलं तर एक शहर राहिलेलं नाहीये, ते 5-5 शहरं झाली आहेत त्याची। मुंबईमध्ये ज्या वेळेला एक लोखंडवाला कॉम्प्लेक्स झालं त्यावेळेला मला असं वाटतं की वेगळी मुंबई झाली आहे, पण पुण्यामध्ये जितक्या कमी काळामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या किंवा गोष्टी घडलेल्या आहेत, हे अद्भुत आहे, विचित्र आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।